हाय हॅलो तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, भरभराटीचा, ऐश्वर्याचा जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात ही झालेली होती. 10 वाजले होते. सकाळच्या जेवणाची तयारी करत होतो तर तेव्हाच व्हिडिओ शूट केला. सकाळी काही शूट घ्यायला जमलेलं नाही आहे. तर हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं. हे मातीचं जे भांडं आणलं होतं तर म्हटलं चला त्याच्यात एखादी छानपैकी रेसिपी करूयात. तर म्हटलं चला तडका वरण करूयात, कोल्हापुरी तडका वरण. तर म्हटलं चला रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करूयात. तर कसं केलं ते मी तुम्हाला सांगते. तर चला मग अगोदर आपल्याला तेल छानपैकी गरम करून यायचं. या भांड्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण मोहरी, जिरे वगैरे टाकतो ना तर ते तडतडलेला आवाज येत नाही किंवा तेल गरम झालेलं पण समजत नाही. तर त्यामुळे काय करायचं, वरच्या बाजूला थोडीशी वाफ निघाल्यासारखं वाटलं ना की आपण त्यामध्ये जिरे आता मी टाकून घेतले सुरुवातीला. त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. तर आणि नंतर टाकलेला आहे टॅमॅटो. तर हे जे कोल्हापुरी तडका वरण आहे तर हे मम्मीनंच केलेलं आहे. तर ही तिची रेसिपी आहे. मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. छानपैकी जिरे, मोहरी टाकून द्यायची. तर छानपैकी तडतडल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला टॅमॅटो टाकून द्यायचा आहे. टॅमॅटो छानपैकी परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टाकायची आहे आलं लसणाची पेस्ट. पेस्टही आपल्याला लाल रंग येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यामुळे टेस्टही छान येते. छानपैकी तोही फ्राय झाल्यानंतर काय करायचं, थोडासा जी कोथिंबीर आहे ना, तर ती आपल्याला सुरुवातीलाही थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. म्हणजे त्याची टेस्ट आहे ना, ती खरंच खूप छान लागते. एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आणि शेवटलाही वरतून आपल्याला ज्यावेळेस पूर्णतः आपण उकळी बनवतो ना, तर तेव्हा पण आपल्याला वरतूनही थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. चला तर मग आता छानपैकी आपलं हे लाल रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओही स्पेशल असणार आहे. त्यामुळे आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. ज्या पण ताईंनी, मावशींनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण इथून पुढचे व्हिडिओ हे आपले खूप छान येणार आहेत. उन्हाळी वाळवणाचे पदार्थांचे छान छान रेसिप्या येणार आहेत. तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मातीचं भांडं दाखवलेलंच आहे. आज म्हणलं चला तर आपण मातीच्या भांड्यामध्येच वरण करून बघू. सर्व काही मसाला तेलामध्ये चांगल्यानं तळून घ्यायचा. लाल चटणी, मोहऱ्या, लाल चटणी, जिरं, सांबार, कढीपत्ता हे सर्व काही तेलामध्ये चांगल्यानं तळून घ्यायचं. बघा, तुम्ही बघू शकता. आता आपला मसाला पूर्ण काही तळून झाला. आता आपण त्याच्यामध्ये वरण सोडूया. बघा, तुरीचं वरण. त्याच्यानंतर वरून मीठ टाकून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं. वरणाला कधी पण गरमच पाणी करायचं, तर आपलं वरण खायला पण चांगलं लागतं. कोणत्या भाज्याला गरमच पाणी करून घ्यायचं. त्याच्यानंतर वरून सांबार सोडायचा. बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीनं सांबार टाकायचा. बघा, आता आपल्या मातीच्या भांड्यातलं वरण कसं दिसतंय. फोडणी पण एकदम नंबर 1. आता आपलं वरण तयार झालं. बघा, तुम्ही बघू शकता. पहिल्या काळामध्ये मातीच्याच भांड्यामध्ये सर्व काही वरण वगैरे, दूध असं गरम करत होते. आता ते सर्व भांडे वगैरे मातीचे बिलकुल राहिले नाहीत ना. ते परत
आता नवीन निघले, त्याच्यामुळं मी पण एक घेतलं. चला तर म्हणलं आपण पण त्याच्यात करून बघावं कसं होतं कसं नाही वरण, कोणत्या पण भाज्या वांग्याच्या. तर मी फर्स्ट टाईमच वरण करून बघितलं त्या नवीन भांड्यामध्ये. बघा आपलं वरण असं झालं. कधी पण वरणाला जास्त उकळू द्यायचं नाही. थोडंसं असं काहीतरी उकळल्यासारखं झालं की आपण गॅस बंद करून टाकायचा. जास्त उकळी नाही मारायची. जास्त वरणाला उकळी येऊ दिली की वरणाची ही तरी हे ना ती कमी होऊन जाते. त्याच्यामुळं कधीच वरणाला जास्त उकळायचं नाही. बघा तुम्ही बघू शकता आपल्या वरणावर किती चांगली तरी आली, लाल बुंद मस्त लगे. त्यानंतर हे जे सर्व भाजीपाला आहे हे मावशीच्या घरून आलेला होता. तर मावशीच्या शेतामध्ये म्हणजे भाजीपाला जास्त प्रमाणामध्ये हे करतात. तर त्यामुळे हे सर्व काही भाजीपाला आला होता. छान टॅमॅटो, मिरच्या, वांगे, टरबूज आणि बघू शकता आता या ठिकाणी ह्या मिरच्या होत्यात ना, तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी हा पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं कसं बनवायचं यावरती करणार आहे. तर उद्याचाही व्हिडिओ बघायला विसरू नका. त्यानंतर सर्व काही कामे आटोपल्यानंतर परत एकदा सर्व रूमची क्लिनिंग करून घेतली आणि लादीही पुसायची होती. त्यामुळे तर चला मग आता तुम्ही तर व्हिडिओ बघत राहा. तर सर्व काही स्वच्छता करून घेतली. आता बघू शकता किचनही या ठिकाणी छानपैकी असा क्लीन करून घेतलेला होता आणि आता सर्व काही कामे आवरली होती. त्यानंतर म्हटलं चला ही जी मातीची बॉटल आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलीच होती. ती खरंच खूप छान आहे मातीची बॉटल. त्यामध्ये थंड पाणी राहतं आणि त्यानंतर ह्या छानपैकी बनवलेल्या होत्या तांदळाचे वेफर्स. तर तांदळाचे वेफर्स खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी झाले होते. एखाद्या वेळेस मी तुम्हाला ते तळूनही दाखवेल. तर तुम्हाला याची रेसिपी जाणून घ्यायची आहे का? तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ कसा करायचा आहे ते म्हणजे त्याची रेसिपीही तुम्हाला सांगेल. त्यानंतर हे छानपैकी एक कार्डबोर्डचं मंदिर बनवलेलं होतं. तर बघा किती छान वाटतं. या ठिकाणी हा कोपरा अशा प्रकारे डेकोरेशन केला. बघायलाही खूप छान वाटत होतं आणि ती जी चमकी आहे ओमच्या साईडला तर तीही लावून घेतली होती. आतमध्ये आपला कृष्ण आणि राधा यांची फ्रेम ठेवलेली होती आणि दोन्ही साईडला हे फ्लॉवर प्लॉट्स ठेवले होते. फ्लॉवर पॉट्समुळं काय होतं म्हणजे असं फ्रेश वाटतं. फुलांना बघितलं की मन असं फ्रेश होतं. चला तर मग आजचा दिवस तर असा होता. तर मग चला ज्यांनी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग अशा नवीन व्हिडिओसह आपण परत भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.